नाशिकमध्ये व्यावसायिकांना 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलंय। व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 अश्लील व्हिडिओ आढळलेत। गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। नाशिकमध्ये भोंदू खरातचं प्रकरण ताजं असतानाच लैंगिक शोषणाचं दुसरं प्रकरण समोर आलंय। एका व्यावसायिकानं 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा हा आरोप आहे। नाशिक इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार झाल्याची माहिती आहे। पीडितांना कळून न देता चित्रीकरण देखील करण्यात आलं। व्हिडिओ ब्लू फिल्म म्हणून विक्री केल्याचा संशय आहे। ब्लॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का या संदर्भात तपास सुरू आहे। पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे। आरोपीवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हे प्रकरण समोर कसं आलं ते बघूया। व्यावसायिकाच्या कार्यालयातून एकानं टॅब चोरी केला। चोरट्यानं टॅबमधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। त्यानं 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली। व्यावसायिकानं खंडणी विरोधात पोलिसात तक्रार केली। 10,000ची खंडणी देताना पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं। तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावरही पोलिसांना संशय आला। तपासानंतर व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 अश्लील व्हिडिओ आढळले। व्यावसायिकाकडून 4 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त करण्यात आले। या प्रकरणातील इतर स्पॉट्स आणि लिंकचा सातपूर पोलिसांकडून तपास सुरू आहे।